तर मैत्रिणी हे पूर्णपणे मी काढून घेतलेलं आहे। आता मी तुम्हाला वाती कशा बनवायच्या सांगणार आहे। आपल्याला एक पलपूट लागणार आहे, एक उदबत्तीची कांडी, आणि जे काय आपण ते वरचा भाग आहे तो सगळा काढलेला आहे। आता मी चला तुम्हाला दाखवते। तर बघा, हा कापूस आपल्याला घ्यायचा आहे। अशा वाती केल्या की नाही मैत्रिणी एकसारख्या होतात, सुंदर दिसतात। आपण जर मंदिरात गेलो किंवा घरात जरी दिवे लावले तर खूप छान असं मैत्रिणी दिसतात। त्यामध्ये ह्या वाती आपण हाताने जर केल्या ना तर ओबडधोबड होतात किंवा व्यवस्थित होत नाहीत। त्यासाठी ह्या वाती आपण केलं ना खूप व्यवस्थित होतात, एकसारख्या होतात। तर बघा, अशा प्रकारे कापूस ठेवायचा आहे, त्याच्यावर ही उदबत्तीची कांडी ठेवायची आहे काडी, आणि फक्त आपल्याला 1-2 हात असे करायचे आहेत। तर बघा, मी इथे करून दाखवते। 1 आणि 2 बघा झालेली आहे। अशा प्रकारे काढून घ्या। अशा प्रकारे तुम्ही वाती बनवू शकता मैत्रिणींनो। आता बघा, दुसरी मी सांगते तुम्हाला। एकसारखं असं तुम्ही करत राहिला मैत्रिणींनो, तुम्हाला सुरुवातीला थोडंसं त्रास होईल, पण नंतर तुम्हाला सवय झाली की वाती व्यवस्थित बनतील मैत्रिणींनो, एकसारख्या बनतील। बघा, अशा पद्धतीने मी दिवाळी असो, दसरा असो, पाडवा असो, अशा पद्धतीनेच मी वाती बनवते मैत्रिणींनो, आणि एकसारख्या आणि खूप सुंदर अशा ह्या वाती होतात मैत्रिणींनो। आपल्याला का नाही दोन्ही हाताने घासून वाती करण्यापेक्षा अशा वाती का नाही भरपूर वेळास म्हणजे भरपूर असं लवकर होतात मैत्रिणींनो। तुम्ही कोणतंही TV वगैरे बघताना जरी ह्या वाती तुम्ही केल्या तरी भरपूर अशा रोजच्या आपल्या देवपूजेसाठी ह्या वाती बनवू शकतात, किंवा कुठलाही सण असेल तरी ह्या वाती तुम्ही अशा बनवून घ्या मैत्रिणींनो। तर मैत्रिणींनो बघा, अशा प्रकारे आपल्या वाती तयार झाल्या आहेत। आता मी तुम्हाला दुसरी वात सांगणार आहे, ती म्हणजे फुलवात। आता फुलवात कशी बनवायची मी तुम्हाला दाखवणार आहे मैत्रिणींनो। फुलवात सुद्धा खूप सोपी आहे मैत्रिणींनो, आपण घरच्या घरी फुलवात बनवू शकतो। बघा, एक असा कापसाचा तुम्ही हे घ्या, कापूस घ्या, थोडासा असं गोल करा, अशी गोल गोळी झाली ना ही अशी बाजूला ठेवा, आणि दुसरा कापूस घ्या आणि दुसरा असं थोडंसं पिंजून घ्या मैत्रिणींनो, थोडंसं असं त्याला हे करा, आणि ही गोळी ह्यात घाला, आणि अशा प्रकारे तुम्ही फुलवाती बनवू शकता मैत्रिणींनो। आणि हे जे दूध आहे ते दुधाचं आपल्याला हात लावायचा आहे, आणि अशा प्रकारे आपली फुलवात आपल्याला बनवून घ्यायची आहे मैत्रिणींनो। बघा, किती सुंदर अशी फुलवात आपली झालेली आहे। मी तुम्हाला अजून एकदा करून दाखवते। असं छोटंसं आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे मैत्रिणींनो, बघा असा, आणि नंतर हे असं कापूस पिंजून घेऊन हा जो गोळा आहे तो ह्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे, आणि चौ बाजूने असं गोळ्याला आतमध्ये आपल्याला घालायचं आहे, आणि वरून असं आपल्याला करून घ्यायचं आहे मैत्रिणींनो। बघू शकता किती सुंदर अशी आपली फुलवात तयार झालेली आहे बघा मैत्रिणींनो।